नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुमच्या मोबाईलची एक्सपायरी डेट तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया। तर तुम्ही कधी ऐकले आहे का की फोन ही एक्सपायर होतो का? यावर तुम्ही म्हणाल, हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? असे कधी घडू शकते का? अशा प्रकारचे उत्तर तुमच्यापैकी अनेक जण देतील। पण फोनची एक्सपायरी डेट असते का? याच विषयी आज आम्ही तुम्हाला फोनची एक्सपायरी डेट काय आहे आणि फोन बदलण्याची वेळ कधी येते याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत। तर तुम्ही कोणतीही गोष्ट घेण्यासाठी बाजारात गेले की सर्वात आधी त्या वस्तूची एक्सपायरी डेट तपासता। मग ते स्वयंपाकाचे तेल असो किंवा औषधे, अगदी काहीही तुमच्या बऱ्याच गोष्टींवर एक्सपायरी डेट लिहिलेली दिसेल। पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही वर्षानुवर्ष वापरत असलेल्या फोनची एक्सपायरी डेट देखील असते? हो, हे सत्य आहे। फोनचे रिटेल बॉक्सवर फक्त मॅन्युफॅक्चरिंग महिन्याचा उल्लेख आहे। एक्सपायरी डेटबद्दल कोणतीही माहिती नाही। फोनची एक्सपायरी डेट शोधणे अवघड आहे, कारण कंपनी त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देत नाही। फोनची एक्सपायरी अनेक गोष्टींवर अवलंबून आहे। अँड्रॉइड स्मार्टफोन उत्पादक कंपन्या एक्सपायरी डेटचा उल्लेख कधीच करत नाही, पण फोन किती वर्षात बदलायचा हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे। जर तुमचा फोन 3 ते 4 वर्ष जुना असेल आणि आता तुम्हाला कंपनीकडून सिक्युरिटी अपडेट मिळणे बंद झाले असेल, तर असे फोन स्कॅमर किंवा हॅकर्स सहज हॅक किंवा टार्गेट करू शकतात, ज्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकतं। काही कंपन्या 3 तर काही कंपन्या 5 वर्षाचे अपडेट देतात, त्यानंतर फोन कालबाह्य होतो। जर तुमचा फोनही कालबाह्य झाला असेल आणि तुम्हाला कंपनीकडून अपडेट मिळणे बंद झाले असेल, तर याचा अर्थ फोन बदलण्याची योग्य वेळ आली आहे। आता नुकतेच एक्सवरील लोक म्हणतात की अँड्रॉइड 11 आणि जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या त्यांच्या फोनमध्ये SBI योनो ॲप चालत नाही, असे बँकांच्या अधिकृत हँडलवरून कळवण्यात आले आहे। कारण जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या फोनला अपडेट मिळत नाही, जेणेकरून त्यांना सहज लक्ष्य केले जाऊ शकते। ॲपल आयफोन कधीही कालबाह्य होतात। ॲपल फोन विक्री बंद होऊन 5 वर्षांहून अधिक काळ लोटला असेल आणि 7 वर्षापेक्षा कमी कालावधी लोटला असेल तर कंपनी अशा फोनला व्हिंटेज कॅटेगरीमध्ये ठेवते। तुमचा फोन चोरीला गेला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना कळवा, की जेणेकरून ते कोणत्याही संशयास्पद मेसेज किंवा कॉल्सबाबत सतर्क राहतील आणि घोटाळ्यांना बळी पडणार नाहीत। तुमच्या फोनवर इन्शुरन्स असेल तर लवकरात लवकर इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधून क्लेम प्रोसेस सुरू करा। त्यासाठी पोलीस रिपोर्ट आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता असू शकते। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली? आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।